पण नगरसेवकांनी डबरीतून कचरकुंडी इथे आणली. 10 वेळेस सांगितलेले मेंबर लोकांना, पण कुणी आठवत नाही. वार्डाला 4 नगरसेवक आहेत आणि 4 नगरसेवकांनी काय नाही दिलं. आम्हाला कचराकुंडी म्हणून बक्षीस दिलेली आहे. अहिल्यानगर शहरात प्रभाग क्रमांक 10 मध्ये नगरसेवकांचे दुर्लक्ष, नागरिक त्रस्त. अहिल्यानगर शहरातील प्रभाग क्रमांक 10 मधील मंगलगेट परिसरात नागरिकांना विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे. कचराकुंडीची दुर्गंधी, रस्त्यावरील खड्डे, अस्वच्छता आदी समस्या सतत निर्माण होत असून नागरिक यामुळे अत्यंत त्रस्त झालेत. या परिसरात गेल्या अनेक वर्षांपासून समस्या कायम असताना देखील स्थानिक नगरसेवकांनी कोणतीही ठोस कारवाई केलेली नाही, असा आरोप नागरिकांनी केलाय. नगरसेवकांनी 5 वर्षात एकदाही या भागाची पाहणी केली नाही, असा संताप व्यक्त करत नागरिकांनी प्रशासनाकडे नाराजी व्यक्त केली. विशेष म्हणजे या कचराकुंडीच्या जवळच एका माजी नगरसेवकांचे कार्यालय असूनही ही परिस्थिती त्यांच्याही लक्षात येत नसल्याने नागरिकांनी आश्चर्य व्यक्त केलंय. नगरसेवक हे फक्त निवडणुकीपुरतेच सक्रिय राहतात का, असा सवाल देखील संतप्त नागरिकांनी केलाय. नगरसेवकांकडे वारंवार तक्रारी करूनही कोणतीही कारवाई होत नसल्याचा आरोप देखील करण्यात आलाय. नागरिकांनी महापालिका प्रशासन आणि संबंधित नगरसेवकांनी त्वरित लक्ष घालून समस्यांचे निराकरण करावे, अशी जोरदार मागणी केली आहे. प्रतिनिधी ऐनुल शेख, ATV न्यूज, नगर. आमच्या वार्डामध्ये वार्ड क्रमांक 10 मंगलगेट जे गल्ली. मी गणेश माने बोलतोय. आमच्या इथे पहिले कचराकुंडी नव्हती. ही कचराकुंडी डाबऱ्यामध्ये होती. तिथाचा कचरा इथं आणून टाकला आणि इथं कचरा डेपो केला. आमच्या वार्डाला 4 नगरसेवक आहेत आणि 4 नगरसेवकांनी काय नाही दिलं. आम्हाला कचराकुंडी म्हणून बक्षीस दिलेली आहे. विकास तर काही केला नाही, पण कचराकुंडी आणून ठेवली आमच्या इथं आणि आम्हाला रोज बाहेर येऊशी वाटत नाही, उभा राहूशी वाटत नाही. इतकी घाण आणि इतकी असं वाटायला लागलं कुठेतरी असं कचराकुंडीच्या तिथं राहतो आपण असं वाटतंय. आणि इथं सगळे झोपडपट्टीतले लोक बी कचरा आणून टाकतात. तो बी बंद करावा आणि ते कचरा डेपो इथून लवकरात लवकर हरावा, नाही तर आम्ही आमरण उपोषणला इथं बसू आणि हे कचरा नगरसेवकांच्या ऑफिस पेशी आणून टाकू. हे माझं शेवट चांगलं हात जोडून लवकरात लवकर हे कचरा डेपो इथून हलवण्यात यावा, ही माझी विनंती आहे. आम्ही घरपट्ट्या भरतो, पाणीपट्ट्या भरतो आणि आम्हाला हे त्रास सहन करावा लागतो. आमची एकच विनंती आहे आयुक्तांना आणि महानगरपालिकांच्या कार्यकर्त्यांना की त्यांनी लवकरात लवकर हे कचरा डेपो इथून हलवावा आणि आम्ही घरपट्टी पाणपट्टी भरतो याची दखल घ्यावी आणि लवकरात लवकर ही कचराकुंडी इथून हलवावी, हीच विनंती आहे. वार्ड क्रमांक 10 मध्ये आम्ही राहतो. इथल्या नागरिकांना इथं लई तकलीफ आहे. इथं कचरकुंडी नव्हती, त्यात आम्हाला कचरकुंडी होऊन द्यावा म्हणून नगरसेवकाला सांगितलं, पण नगरसेवकांनी डबरीतून कचरकुंडी इथं आणली. इथं देवीचं मंदिर आहे. देवीचं मंदिर त्यावेळेस इथं मुतारी होती आणि मुतारी तोडून देवीचं मंदिर इथं बांधलं. नगरसेवक फक्त इलेक्शन पुरतेच येतात, निवडून आले तर इथून बी बघायला येत नाही. तर त्यांनी हे लक्ष द्यावं नाही. इथले सगळे नागरिक मंगलगेट, कोंडीमांबा चौक, जे गल्ली, घाट गल्ली, इथले सगळे नागरिक आम्ही उपोषणाला बसू आम्हाला ते त्यांनी नंतर बघून घ्यावं कोणाला काय झालं, कोणी मेलं गेलं तर. ही कचरकुंडी लवकरात लवकर हातात यावी नाही तर आम्ही आंदोलन करू. तिथे आम्ही आमरण उपोषणाला सगळी पब्लिक घेऊन बसू. जे गल्ली, मंगलगेट, वार्ड क्रमांक 10 या वार्डामध्ये आमच्या इथं म्हणजे सगळीकडचंच कचरा आणून इथं टाकलं जातं आणि त्याच्यामुळे त्रास होतो आणि आतमध्ये पर्यंत आम्ही तर आत राहतो पण तिथपर्यंत वास येतो कचऱ्याचा, खूप वास येतो. वेगवेगळ्या गल्लीमध्ये देवीचं मंदिर आहे आणि त्या मंदिरापाशी कचरा साचतोय. सगळीकडचा कचरावाले तिथेच टाकतात आणून. त्या मंदिरापाशी सगळं नाही का लेकरं बाळा खेळतात, सवतात, पाऊस पाणी आहे त्याच्यामुळं हे सगळ्यांकडे वास जातो. ते इथून हटवायला पाहिजे एवढंच म्हणलंय. नगरसेवकने याच्याकडे लक्ष द्यायचं आणि त्यांनी सगळं हटवायला पाहिजे. लक्ष देऊन सनी कोणी करायला पाहिजे नाही सगळं, तर नगरसेवकांनीच करायला पाहिजे, लक्ष द्यायला पाहिजे जरा. नंबर 10 मध्ये आहे ना, आम्ही 10 वेळेस सांगितलेले मेंबर लोकांना, पण कुणी आठवत नाहीत. ते आम्ही 10 वेळेस सांगून ते ऐकत नाहीत ते लोक. आता पहिली कचरकुंडी तिकडे होती तर इकडे आणून टाकायला लागले. सांगून थकलो आम्ही. पालिकेचे लोक येऊन बी गपचिप जातात, तसेच तेच कचरे आणून टाकतात तिथं. पेशंटला बसतो आम्ही. वर्ष झाले कचरकुंडी आणली 5 वर्षात इकडं कचरकुंडी आणली. घाण आहे, आपण पोरं बाळा खेळते तिथं, रोगराई व्हायचे संभव आहे आता.
आता कडक उन्हाळ्यात राम एजन्सी घेऊन येत आहे खास थंडगार गारवा, सर्व ब्रँडेड कंपनीचे फॅन, एसी, कूलर्स, फ्रीज आणि बरेच काही. तर या उन्हाळ्यात एकदा अवश्य भेट द्या नामांकित कंपनीचे इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे नगर जिल्ह्यातील एकमेव विश्वसनीय दालन राम एजन्सी, शाखा सावेडी, नवी पेठ आणि मार्केट यार्ड.